हॅलो एव्हरीवन, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. गरमी जवळ येते, त्यामुळं आज मी काहीतरी थंड थंड बनवणार आहे, म्हणजे की फ्रूट कस्टर्ड. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. बरं, इथं सांगायचं म्हणजे मी इथं घेतलेले 2 लिटर दूध अमूल गोल्ड. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. दूध चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. दुधाला छान उकळी आली की आपण त्याला छान अजून एक उकळी येऊ द्यायचं आहे. दूध चांगलं उकळलं की मी याच्यात घातलेले 2 लिटर दुधात मी 250 ग्रॅम साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार गोडीनुसार तुम्ही तुमचं साखर कमी जास्त करू शकता. बरं, एका बाउलमध्ये मी इथं 2 ते 3 पळी दूध काढते सेपरेट, कारण की मला याच्यात कस्टर्ड पावडर घालायचं आहे. इथं मी घेतलेले 3 ते 5 वेलायची पूड. त्याला छान बारीक करून आपण दुधात मिक्स करूयात. परत एक उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्या दुधात मी तर कस्टर्ड पावडरसाठी जे दूध काढलं होतं त्याला कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून आपण उकळत्या दुधात आपण मिक्स करूयात. दूध आता आपलं चांगलं उकळी आलेले, मिक्सही झाले मिश्रण. त्याला आता आपण नॉर्मल टेम्परेचरवर ठेवूयात. मी तर केसर घातले कलर येण्यासाठी. केसर तुमच्या मनावर आहे, ऑप्शन आहे. त्याला छानसं नॉर्मल टेम्परेचरवर होऊ द्यायचं आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात. थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आहे आणि मग आपण ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून टाकूयात. ह्या सगळ्या प्रोसिजरला तुम्हाला 2 ते 3 तास तर आरामात लागतात. मिश्रण माझं थंड झालेलं आहे, दूध माझं थंड झालं आहे आणि गाढंही झालेलं आहे. आता याच्यात आपण आपल्याला आवडेल ते फ्रूट्स घालायचे आणि ड्रायफ्रूट्स घालायचे. मी तर घेतले 1 वाटी बदाम आणि काजू. चिक्कू घेतले 2 आणि डाळिंब घेतले मी 1 डाळिंब. त्याच्यानंतर मी इथं 2 ॲपल घेतलेले. द्राक्षे घेतले 1 वाटी आणि बनाना मी इथं 2 घेतलेले. चवीनुसार तुम्ही फळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि आता आपण याला एकजीव करून फ्रीजमध्ये परत थंड करायला ठेवूयात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला सांगा.